गुड आफ्टरनून एव्हरीबडी. गुड मॉर्निंग अँड गुड इव्हनिंग. आता तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ पाहत आहात त्यानुसार गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून अँड गुड इव्हनिंग. तर लास्ट लेक्चर आपण बघितलेलं होतं, न्यूमेरिकल्स पाहिलेले होते. फक्त दोनच न्यूमेरिकल पाहिलेले होते. इंटिग्रेटेड रेट इक्वेशन फॉर झिरो ऑर्डर रिॲक्शन, इंटिग्रेटेड रेट इक्वेशन फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, हाफ लाईफ पिरियड फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन अँड हाफ लाईफ पिरियड फॉर झिरो ऑर्डर रिॲक्शन. आणि बेसिकली याच्यावरती न्यूमेरिकल्स कमी आहेत. आपल्याला याच्यावरती न्यूमेरिकल्स पाहायचे पण आहेत, पण तत्पूर्वी आपण त्याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन पाहणार आहोत. कोणाचं? हाफ लाईफ पिरियड ऑफ झिरो ऑर्डर रिॲक्शन किंवा इंटिग्रेटेड रेट इक्वेशन फॉर झिरो ऑर्डर रिॲक्शनचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन पाहायचं आहे. मग आता या ठिकाणी ग्राफिकल रिप्रेझेंटेशन पाहत असताना आपण कसा ग्राफ काढणार याचं थोडंसं जर कॅल्क्युलेशन केलं तर या ठिकाणी बघा इक्वेशन काय आहे. के इज इक्वल टू, बघा बरोबर आहे का, के इज इक्वल टू इनिशियल कॉन्सन्ट्रेशन मायनस फायनल कॉन्सन्ट्रेशन अपॉन टी. हे इक्वेशन आहे, बरोबर की नाही? पहा, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन अपॉन फायनल कॉन्सन्ट्रेशन अपॉन टी असं इक्वेशन आहे. इंटिग्रेटेड रेट इक्वेशन फॉर झिरो ऑर्डर रिॲक्शनसाठी हे इक्वेशन आहे ना. मग आता जो मुद्दा आहे आपला, व्हॉट इज दॅट, काय पॉइंट ऑफ व्ह्यू आहे सांगा. व्हॉट इज द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ दॅट इक्वेशन? या इक्वेशनच्या पाठीमागचा काय व्ह्यू आहे? तर याच्याशी रिलेटेड आपल्याला स्ट्रेट लाईन इक्वेशन यूज करायचं आहे. वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी. मग याला आपण असं कन्वर्ट करू शकतो का? याला इकडे घेऊयात. के इंटू टी इज इक्वल टू इनिशियल कॉन्सन्ट्रेशन मायनस फायनल कॉन्सन्ट्रेशन. इक्वेशन असं आपण मांडू शकतो. ओके. पुढचा जो मुद्दा आहे, आपण जो ग्राफ काढणार आहोत फायनल कॉन्सन्ट्रेशन मायनस इनिशियल कॉन्सन्ट्रेशन किंवा फायनल कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाइम असा आपण ग्राफ काढणार आहोत. मग या मायनस फायनल कॉन्सन्ट्रेशनला इकडे घ्या. इकडे घेतल्यानंतर काय येईल? प्लस येईल. ओके. मग या ठिकाणी काय येईल बघा, फायनल कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू याला इकडे घ्या मायनस के इंटू टी प्लस इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. मग आता हे इक्वेशन कसं झालं? y इज इक्वल टू, हा झाला y इज इक्वल टू, इथं आला एम एक्स, इथं आला सी. मग y काय आहे? y ॲक्सिस आहे. x काय आहे? x ॲक्सिस आहे. हा y ॲक्सिस आहे, हा x ॲक्सिस आहे. m काय? स्लोप आहे. c काय आहे? इंटरसेप्ट आहे. मग आता याच्यावरून आपण ग्राफ ड्रॉ करू शकतो फॉर झिरो ऑर्डर रिॲक्शनसाठी. याच्यावरून आपण ग्राफ ड्रॉ करू शकतो झिरो ऑर्डर रिॲक्शन. वाय ॲक्सिस वरती फायनल कॉन्सन्ट्रेशन आहे, एक्स ॲक्सिस वरती टाइम आहे. स्लोप कसा आहे? स्लोप निगेटिव्ह स्लोप आहे. स्लोप इज अ निगेटिव्ह. या ठिकाणी स्लोप इज इक्वल्स टू निगेटिव्ह के. आणि सी फॉर इंटरसेप्ट इज अ, या ठिकाणी इंटरसेप्ट इट इज अ A0. तर अशा प्रकारचा एक ग्राफ आपल्या टेक्स्टमध्ये पाहायला मिळू शकतो. दिस इज अ इक्वेशन किंवा दिस इज अ ग्राफ फॉर झिरो ऑर्डर रिॲक्शन. त्याचबरोबर रेट ऑफ रिॲक्शन वर्सेस कॉन्सन्ट्रेशन. आता रेट ऑफ रिॲक्शन वर्सेस कॉन्सन्ट्रेशन हाफ लाईफ पिरियडचं इक्वेशन असं आहे मित्रांनो, K is equal to 0.693 divided by T half and T half is equal to 0.693 divided by K. असे इक्वेशन आहेत. आता या ठिकाणी आपण इक्वेशन कसं ड्रॉ करणार आहोत? आता इक्वेशन काढायचा, रेट ऑफ रिॲक्शन
इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू, बघा झिरो ऑर्डर रिॲक्शन साठी काय म्हणतो आपण, rate of reaction is equal to K into concentration of A, that means reactant is independent. आणि रेट वर्सेस कॉन्सन्ट्रेशन, half life period is independent on initial concentration of reactant. That means rate of reaction is independent on the concentration of reactant. म्हणजे याच्या कॉन्सन्ट्रेशन वरती रिॲक्शनचा रेट डिपेंड नाही. रेट मीन्स कॉन्स्टंट. रेट ऑफ रिॲक्शन इज इंडिपेंडंट. हाफ लाईफ पिरियड मध्ये रेट ऑफ रिॲक्शन इज इंडिपेंडंट ऑन इट्स कॉन्सन्ट्रेशन. आणि मग या ठिकाणी असा ग्राफ रिप्रेझेंट करू शकतो, स्लोप इज इक्वल्स टू -k, असं आपण ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे. याच्यावरती येतं रेट, याच्यावरती येतं कॉन्सन्ट्रेशन. रेट ऑफ रिॲक्शन versus concentration. Rate of reaction is independent on its initial concentration. Concentration वरती independent आहे, rate always constant. कारण K कसा आहे, कॉन्स्टंट आहे, पण तो कसा आहे, इंडिपेंडंट आहे. आले इथपर्यंत सगळे सुखरूप पोचले का बघा, सगळे सुखरूप पोचले का, सगळे एक वेळेस कन्फर्म करा, सुखरूप पोचले का बघा. ऑल क्लिअर. चला आता आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊयात. चला नेक्स्ट पॉइंट पाहायचा आहे आता, pseudo फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. pseudo फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन काय आहे? pseudo फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन म्हणजे काय? फर्स्ट ऑर्डर बघितली आपण, झिरो ऑर्डर पाहिले. फर्स्ट म्हणजे काय, द रेट ऑफ रिॲक्शन इज डिपेंड्स अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ सिंगल रिॲक्टंट. इट्स कॉल्ड फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. and rate of reaction is independent on concentration of reactant. It's called zero order reaction. ज्या रिॲक्शनचा रेट एका रिॲक्टंट वरती डिपेंड असतो त्याला काय म्हणायचं, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. आणि ज्या रिॲक्शन मध्ये रिॲक्शनचा रेट हा रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशन वरती इंडिपेंडंट असतो त्याला म्हणायचं झिरो ऑर्डर रिॲक्शन. मग आता या दोघांच्या मध्ये एक झिरो आहे, एक फर्स्ट आहे. आणखीन एक मुद्दा आला, स्यूडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. आता स्यूडोचं मिनिंग काय आहे, म्हणजे ना झिरो नाही ना फर्स्ट नाही, हे स्यूडो आहे. मग आता ही जी स्यूडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे, इट इज नॉट अ ट्रूली फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. म्हणजे फर्स्टही नाही आणि झिरोही नाही. It is not a truly first order reaction, but some certain conditions followed the first order reaction. It's called pseudo first order reaction. Example पहा, बघा definition लिहितो. It is not truly first order reaction. It is not a truly first order reaction. ULY, not a truly ULY, truly first order reaction, but some certain conditions followed the first order reaction is called
स्लो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. येतं का लक्षात बघा. इट इज नॉट अ ट्रूली फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन बट सम सर्टन कंडिशन्स फॉलोज द फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. म्हणजे ही रिअली किंवा ट्रूली खरी फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन नाही. का बरं नाही? कारण बघा फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन काय आहे? A is converted into product. R is directly proportional to A. R is equal to K into concentration of A. बरोबर ना? It is a first order reaction. कारण का या रिॲक्शन एकच रिॲक्टंट आहे आणि ज्या रिॲक्शनचा रेट एकाच रिॲक्टंट वरती डिपेंड्स असतो त्याला आपण फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन म्हणतो. मग इकडे येऊ आपण. याचं एक्झाम्पल स्लो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचं एक्झाम्पल. CH3COO C2H5 प्लस H2O excess. H2O excess is converted into CH3COOH plus C2H5OH. ही एक रिॲक्शन आहे. This is a one type of chemical reaction. In this reaction, there are the two reactant and two product. In these reaction, there are the two reactant, but one is excess and another cannot mention excess or how much is there. This condition cannot mention here. Therefore, that means this is excess, it is not an excess. So we express the rate law. So rate law is expressed R is equals to R is directly proportional to concentration of CH3COOC2H5 into concentration of H2O. That means a rate of reaction, there are the two reactant. This is one reactant, it is another reactant. And R is equals to K into concentration of CH3COO C2H5 into concentration of H2O. मुद्दा लक्षात येते का बघा. आता या ठिकाणी रिॲक्टंट किती आहेत? दोन आहेत. रेट ऑफ रिॲक्शन इज डिपेंड्स अपॉन, हे तर आपल्या सिलेबसलाच नाही आहे. आपण आपल्या सिलेबसला काय फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन अँड झिरो ऑर्डर रिॲक्शन या दोनच टर्म आपल्या सिलेबसला अवेलेबल आहेत. येतं का लक्षात? या दोनच टर्म आपल्या सिलेबसला अवेलेबल आहेत. मग ही काय आहे? या ठिकाणी रिॲक्शनचा रेट अकॉर्डिंग टू Guldberg and Wege by applying the law of mass action. In that case, R is equals to K into raised to power 1 and this raised to power 1, and according to rate of reaction is depends upon concentration of this one and concentration of this one. Its power is 1, also its power is 1. So this is according to the condition of order of reaction. Its power is 1. 1 plus 1, just like x plus y or p or q. That is the order of reaction. It is a first order. Combined reaction is second order reaction. But it is not a second order reaction. It is not a first order reaction. It is not a zero order reaction. But why it is this so? येते का लक्षात बघा. परत एक वेळ सांगतो शुद्ध मराठीत. आता मुद्दा आपला काय आहे बघा. फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनची कंडिशन काय? ज्या रिॲक्शनचा रेट हा सिंगल रिॲक्टंट वरती डिपेंड्स असतो त्याला आपण फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन म्हणतो. या ठिकाणी रिॲक्टंट किती आहेत? दोन. रिॲक्शनचा रेट किती जणांवरती डिपेंड आहे? आता सध्या तरी आपल्याला माहित नाही. देयर आर द टू रिॲक्टंट. फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन मध्ये एकच रिॲक्टंट असतो. आता ही कोणती ऑर्डर आहे माहिती नाही, पण फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी एकच रिॲक्टंट अपेक्षित आहे. त्याच वेळेस आपण फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन कारण डेफिनेशन आपल्याला मेन्शन केलेली आहे. रेट ऑफ रिॲक्शन इज डिपेंड्स अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ सिंगल रिॲक्टंट. इट्स कॉल्ड फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. असं
मेन्शन केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. मग इथं एक रिॲक्टंट आहे का? नाही, दोन रिॲक्टंट आहेत, म्हणजे ही फर्स्ट ऑर्डर येणार नाही. रेट मेन्शन केला, रेट ऑफ रिॲक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू concentration of this one and concentration of this one. That means rate of reaction is depends upon two concentrated reactant. Okay. Also rate of reaction is equal to K into proportionality sign R रिमूव्ह केला, त्याच्याऐवजी proportionality कॉन्सेप्ट वापरला. या रिॲक्शनचा रेट या दोघांवरती डिपेंड आहे. बट हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. बट या रिॲक्शन मध्ये बट मुळे काय होतं माहिती आहे का? दिस वन इज एक्सेस. ही क्वांटिटी कशी आहे? एक्सेस. जस्ट लाईक पहा, 1 लिटर पाणी घेतलं, तुम्हाला सांगितलं याची टेस्ट चेक करा, याचा ओडर चेक करा, कलर चेक करा. ओके, कलर, ओडर आणि टेस्ट. कलर कलरलेस, टेस्ट टेस्टलेस, ओडर ओडरलेस, हे 3 फॅक्टर लेस आहेत. मग आता 1 लिटर पाणी घेतलं, त्याच्यामध्ये मी पुन्हा 1 लिटर ॲड केलं. आता त्याचा कलरमध्ये काही बदल झालाय का? टेस्टमध्ये बदल झालाय का? ऑर्डरमध्ये काही बदल झाला का? कुठल्याही प्रॉपर्टी, म्हणजे हे 1 लिटर 2 लिटर 3 लिटर 4 लिटर असं कितीही प्रमाणात त्या टर्म्स वाढवल्या तर त्याच्या कलरमध्ये बदल होणार नाही. इवन किती कमी केलं तर त्याच्याही कलरमध्ये, ऑर्डरमध्ये, टेस्टमध्ये कुठलाही बदल होणार नाही. मग ही क्वांटिटी एक्सेस आहे. याच्या अमाऊंट ऑफ सबस्टन्स इन्क्रीज किंवा डिक्रीज झाल्यामुळं याच्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये किंवा याच्या बाकी अदर प्रॉपर्टीजमध्ये कुठलाच बदल होत नाही. म्हणजे हा फॅक्टर जरी दिसत असला तरी रिॲक्शनचा रेट फक्त याच्याच वरती डिपेंड आहे. आता मुद्दा पुन्हा, रेट ऑफ रिॲक्शन इट इज नॉट अ ट्रूली फर्स्ट ऑर्डर. ट्रूली फर्स्ट ऑर्डर आहे का? नाही, कारण रेट ऑफ रिॲक्शन मध्ये फर्स्ट ऑर्डर मध्ये जर म्हटलं, ट्रूली फर्स्ट म्हटलं, आपण सध्या काय म्हटलंय? नॉट अ ट्रूली फर्स्ट. जर ट्रूली फर्स्ट म्हटलं असतं तर रिॲक्टंट किती लागतात? 1. नॉट अ ट्रूली फर्स्ट ऑर्डर, पण बट सम सर्टन कंडिशन्स फॉलोज. पण काही कंडिशन, सो व्हॉट टाईप ऑफ कंडिशन? सर्टन कंडिशन फॉलोड. कोणत्या कंडिशन आहेत? सर्टन कंडिशन फॉलो. कोणासारख्या कंडिशन फॉलो करते? फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन सारख्या. फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनच्या कंडिशन काय आहेत? या रिॲक्शनमध्ये रिॲक्टंट 2 आहेत, पण रिॲक्शनचा रेट एकाच वरती डिपेंड आहे. ही कंडिशन तो फॉलो करत आहे. म्हणून या इक्वेशनला कुठली रिॲक्शन? इट इज नॉट अ ट्रूली फर्स्ट ऑर्डर. ट्रूली फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन नाही, कारण 2 रिॲक्टंट आहेत, पण काही कंडिशन फॉलो करते. कोणत्या कंडिशन? रेट ऑफ रिॲक्शन इज डिपेंड्स अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ सिंगल रिॲक्टंट. ही कंडिशन फॉलो करतोय, कारण या रिॲक्शनचा रेट फक्त याच्याच वरती डिपेंड्स आहे. देअरफॉर इट इज एक्सेस. मग आपण मानतो R इज इक्वल्स टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3COO and C2H5. सो दॅट इज अ सिडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. कारण का? ही क्वांटिटी एक्सेस असल्यामुळे त्याला आपण या ठिकाणी इन्व्हॉल्व करत नाही. म्हणजे रिॲक्शनचा रेट दिसत असताना 2 जरी असले तर रिॲक्शनचा रेट ही फर्स्ट कंडिशन, म्हणजे फर्स्ट ऑर्डरची कंडिशन फॉलो करते आहे. पण यानुसार आपण फर्स्ट ऑर्डर म्हणत नाही, हे फर्स्ट ऑर्डर म्हणत नाही, हे फर्स्ट ऑर्डर कंडिशनची. या दोन्ही कंडिशन त्या ठिकाणी फॉलो होतात. म्हणजेच इट इज नॉट अ ट्रूली फर्स्ट ऑर्डर, पण सर्टन कंडिशन फॉलो द फर्स्ट ऑर्डर. Therefore that reaction is called as pseudo first order reaction. Is it clear? Pseudo first order reaction. लक्षात आले का बघा सगळ्यांच्या? सगळ्यांच्या लक्षात आले का बघा? ओके, काही शंका आहे का बाबांनो? असेल तर चांगली गोष्ट आहे. ही रिॲक्शन सगळ्यांना कळली आहे. तर याच्या एक एक्झाम्पल थोडंसं अपोजिट आहे. हे जरी कंडिशन फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन फॉलो करत नाही, दॅट मीन्स याला सिडो फर्स्ट ऑर्डर. तर काही रिॲक्शन म्हणजे हायड्रॉलिसिस ऑफ मिथिल ॲसिटेट,
हे एक ॲसिड असं आहे, हे एक इस्टर असं आहे, ते फक्त आणि फक्त जरी त्याच्यामध्ये एक्सेस अमाऊंट ऑफ वॉटर मॉलिक्यूल असला तरीही ती फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन असं आपण म्हणतो. कारण बेसिकली वॉटर त्यामध्ये कितीही क्वांटिटीमध्ये असला तरी त्याचा यूज केला जातच नाही आणि त्याचं तो वॉटर म्हणजे हायड्रॉलिसिस करण्यासाठी, ॲसिड हायड्रॉलिसिस करण्यासाठी यूज केला जातो. म्हणजे एकापासूनच 2 प्रॉडक्ट मिळतात. म्हणून ती जरी रिॲक्शन तुम्हाला वाटत असली स्यूडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन तरीसुद्धा ती स्यूडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन नाही, ती फक्त आणि फक्त फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे. आलंय लक्षात इथंपर्यंत? इथंपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे का विद्यार्थी मित्रांनो? चला ठीक आहे, काही हरकत नाही. जेवढं झालंय तेवढं व्यवस्थित अभ्यास करा आणि उरलेला जो काही पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. तुर्तास या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. थँक्यू. थँक्स अ लॉट.